नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये PM किसान सन्मान निधी योजनेचे हप्ता जमा झाला. आता हा हप्ता जमा झाल्यानंतर त्याच वेळेस बहुतेक शेतकऱ्यांना असं सांगण्यात येत होतं की त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देखील डिपॉझिट करण्यात येणार आहे, पण तसं झालं नाही. त्याला कारण असं आहे की शासनाकडून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये वेळोवेळी पैसे जाणे हे गरजेचे आहे. मागचा जो काही 5वा हप्ता होता तो 5वा हप्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये वाशिम येथे डिपॉझिट करण्यात आला होता. आता ऑक्टोबर जर झाला, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 4 महिने झाले. आता 5वा महिना देखील सुरू आहे. 5वा महिना म्हणजे 4 महिन्याच्या अंतरामध्ये हा हप्ता आपल्या अकाउंटमध्ये येणं अपेक्षित होतं. पण राज्य शासनाचं असं म्हणणं आहे की हे जे काही हप्ते आम्ही देत आहोत शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने आम्ही देऊ. आणि म्हणूनच त्या संदर्भातील अपडेट असा आहे की जे काही शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, याच्यासाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा जो काही 6वा हप्ता असणार आहे, 6वा हप्ता मार्च महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये हे क्रेडिट करण्यात येणार आहे, अशी एक माहिती जी काही अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे त्यामध्ये करण्यात आले. ज्यावेळेस विरोधक आता इथे प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारत आहेत, त्यामध्येच याचं उत्तर आज मिळालेलं आहे की मार्चमध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटमधला जो काही 6वा हप्ता राहिलेला आहे तो शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट करण्यात येणार आहे. त्याच्या आधी ज्या शेतकऱ्यांचं काही डॉक्युमेंट्स वगैरे पेंडिंग असेल, जे काही नवीन लाभार्थी ॲड झाले असतील, त्यांनी आपलं डॉक्युमेंटेशन कंप्लीट करणं गरजेचं आहे. धन्यवाद.